गुड आफ्टरनून. बघा, आजच्या लेक्चर मध्ये आपण 10 मॅथ पार्ट 1 चा प्रोबॅबिलिटी 5th जो लेसन तो आपण बघणार आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 आजच्या लेक्चर मध्ये आपण घेणार आहे. त्याच्या आधी आपण प्रोबॅबिलिटी काय कन्सेप्ट ती पहिले बघू. आता प्रोबॅबिलिटीचा अर्थ असतो मराठीमध्ये संभाव्यता. म्हणजे काय संभाव्यता, काय काय पॉसिबिलिटी असू शकते. म्हणजे आपण प्रोबॅबिलिटीला संभाव्यता म्हणू शकतो, प्रोबॅबिलिटीला आपण पॉसिबिलिटी पण म्हणू शकतो, प्रोबॅबिलिटीला आपण चान्सेस पण म्हणू शकतो. म्हणजे चान्स किती असणार आहे, पॉसिबिलिटी किती असणार आहे, म्हणजेच काय प्रोबॅबिलिटी किती असणार आहे, म्हणजे संभाव्यता किती असणार आहे. सर्व नावांनी आपण प्रोबॅबिलिटीला ओळखू शकतो. मग आता बघा, याच्यावरती तुम्हाला 2-3 महत्वाच्या बेसिक कन्सेप्ट आहे त्या कळायला पाहिजे. आणि ते एकदा बेसिक कन्सेप्ट कळाल्या तर पुढचे तुमचे 2, 3, 4, 5 जेवढे काय प्रॅक्टिस सेट आहे ते व्यवस्थित तुम्हाला कळते. आता बघा, मी तुम्हाला पहिले बेसिक सांगतो प्रोबॅबिलिटी नेमकं काय. मला एक सांगा, आपल्याकडे सपोज दोन मुलं आहे. हा एक मुलगा आहे आणि हा एक दुसरा मुलगा आहे, बी मुलगा आहे. आणि या दोघांमधून एकाची निवड करायची, म्हणजे एकाची चॉईस करायची, निवड करायची. तर किती प्रकारे निवड होईल रे, किती चान्सेस आहे माझ्याकडे. 2 विद्यार्थी, त्या 2 विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याची निवड करायची. तर किती चान्स राहते, 2 चान्स आहे ना. एक तर आपण याला निवडू शकतो किंवा याला निवडू शकतो. किती चान्स आहे, 2 चान्स आहे. लक्षात आलं ना. सपोज माझ्याकडे 3 विद्यार्थी, 3 स्टुडंट आहेत, 3 पैकी एकाची निवड करायची. तर किती चान्सेस राहतील बरं, 3. म्हणजे काय, एक तर ए ला निवडू शकतो किंवा बी ला निवडू शकतो किंवा सी ला निवडू शकतो. म्हणजे माझ्याकडे प्रोबॅबिलिटी किती असणार आहे बरं, 3. म्हणजे चान्सेस किती असणार आहे, 3 चान्सेस असणार आहे. येईल का लक्षात. किंवा मला हे तिघांपैकी दोघांची निवड करायची. किती जण निवडायचे, 2. तर किती चान्सेस असतील रे, किती चान्सेस असतील, 3 चान्सेस. व्हेरी गुड. किती चान्स असतील, 3. कसं बघा, एक तर मी ए बी ला निवडू शकतो, ए आणि कोणाला, बी ला, बरोबर ना. किंवा बी आणि सी ला निवडू शकतो, किंवा ए आणि सी ला निवडू शकतो. म्हणजे किती चान्स झाले माझ्याकडे, 3. म्हणजे 3 पैकी दोघांना निवडायचं असेल तर प्रोबॅबिलिटी किती असणार आहे बरं, 3 असणार आहे. आणि तिघांपैकी एकाची निवड करायची असेल तरी किती चान्स आहे बरं, 3 चान्स. दोघांपैकी एकाची निवड करायची असेल तर 2 चान्स आहे. ध्यान झालं का. सपोज 10वीला आपल्याला सपोज 6 सब्जेक्ट आहे, 6 सब्जेक्ट आहे आणि 6 सब्जेक्ट पैकी एकाचाच अभ्यास करायचा आहे. तर तुमच्याकडे किती चॉईस असणार आहे, 6 असणार आहे. म्हणजे नंबर ऑफ पॉसिबिलिटी किती टाइम्स असणार आहे, 6 टाइम्स. 6 वेळा असणार आहे, 6 वेळा असणार आहे ना. यालाच आपण काय म्हणतो, प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी लक्षात येईल का, चान्स किती. अजून एक एक्झाम्पल देतो. सपोज आपल्या क्लासमध्ये आता 50 स्टुडंट प्रेझेंट आहे आणि 50 स्टुडंट पैकी मला एकच मॉनिटर बनवायचं आहे. तर मला किती चान्स आहे मॉनिटर बनवण्याचे, 50 चान्स आहे. एक तर पहिल्या निवडून, दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला, 5व्याला, असे माझे 50 चान्स आहे ना. आलं लक्षात. मग यालाच तर आपण काय म्हणतो, प्रोबॅबिलिटी म्हणतो. म्हणजे एखाद्या घटनेला किती पॉसिबिलिटी आहे त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोबॅबिलिटी. लक्षात येईल का प्रोबॅबिलिटीचा मिनिंग काय. फक्त तुम्हाला मी आता मिनिंग सांगितलं, बाकी अजून काहीच नाही. मग आता याच्यात आपल्याला एक एक गोष्ट बघायची. काय, फॉर एक्झाम्पल, जर सपोज माझे एक कॉइन आहे, 1 रुपयाचं एक काय आहे, कॉइन. 1 रुपयाचा माझ्याकडे कॉइन आहे आणि तो कॉइन मला टॉस करायचा आहे. म्हणजे काय, आपल्याला उडवायचा तो कॉइन. तर त्या कॉइनच्या वरच्या बाजूला, म्हणजे आपल्या कॉइनचे 2 भाग असतात, 2 पार्ट असतात. एक का असतो बरं, हेड, आणि दुसरा का असतो बरं, टेल असतो. हेड म्हणजे काय रे, हेड म्हणजे काय, छापा. हेडचा अर्थ 1 रुपयाच्या नाण्याला बघा 3 सिंह आहे, त्याला काय म्हणतो आपण, हेड. आणि 1 रुपयाचं जे साइन आहे त्याला काय म्हणतो आपण, टेल असं म्हणतो. अलग लक्षात. मग आता जर एक कॉइन जर उडावला तर किती पॉसिबिलिटी राहू शकते, एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल. म्हणजे किती पॉसिबिलिटी असेल बरं, 2 पॉसिबिलिटी असेल. सेकंड घेतो मी. सपोज मी घेतला
हे घेतलं, काय घेतलं आपण, डाय घेतला. डाय म्हणजे सोंगटी म्हणतो आपण मराठीमध्ये. डाय म्हणजे सोंगटी, माहिती ना, असे असते ते आपण सापशिडी वगैरे खेळताना वापरतो. हे काय बरं, डाईस म्हणतात किंवा डाय म्हणतात. मग याच्यावरती काय असतं बरं, इथं एक डॉट असतो, बरोबर ना. इथं सोबत असे 2 डॉट असतात. इथं किती असतात, सोबत 3 डॉट आहे. याच्या पाठीमाग 4 आहे, याच्या पाठीमाग 5 आहे, आणि याच्या पाठीमाग किती आहे, 6 असे डॉट असतात. म्हणजे एका डायला किती साइड्स असणार आहे बरं, 6 साइड्स आहेत. मग मी जर सपोज तो डाय जर टाकला सापशिडी खेळताना, तर एक असण्याची पॉसिबिलिटी किती असणार आहे बरं, हे आपल्याला काढायचंय. 1/6 असणार आहे. कारण काय होईल बघा, तुम्हाला मी सांगतो, डाय जर मी टाकला तर एक तर 1 पडू शकतो, किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6. मग याचे चान्सेस किती, म्हणजे जर एक कॉइन असेल तर त्याचे चान्सेस किती असणार आहे, 2. आणि डाय जर आपण जर उडवला तर याचे काही पण पडण्याचे चान्सेस किती असणार आहे बरं, 6 चान्सेस असणार आहे. किती असणार आहे, 6 चान्सेस. अजून तुम्हाला एक बेसिक सांगतो. उदाहरणार्थ काय, आपल्याला जो पत्त्यांचा कॅट असतो, कॅट म्हणजे काय, त्याला आपण प्लेइंग कार्ड म्हणतो. काय म्हणतो, प्लेइंग कार्ड. प्लेइंग कार्ड्स म्हणजे काय रे, पत्त्याचा कॅट दिसतो नाही का आपण, पत्त्याचा कॅट. त्याच्यात किती असतात बरं एकूण पत्ते, 52. किती असतात, 52. आणि त्या 52 पत्त्यांमधून मला एकच पत्ता निवडायचा असेल तर प्रॉबॅबिलिटी किती होणार आहे, 52. किती होणार आहे, 52. ही बेसिक सांगतोय. कारण याच्यामध्ये कार्ड्स किती असतात, टोटल 52 असतात. एकच निवडायचं असेल तर याची प्रॉबॅबिलिटी किती होणार आहे, 52. मध्ये एक पान, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं असं आपण किती टाइम निवडू शकतो, एक पान 52 वेळेस निवडू शकतो. इथपर्यंत कळालं का, हे सर्व तुम्हाला मी काय सांगितलं, बेसिक सांगितलं. आता हेच आपल्या काय करायचं, थोडं डिटेल मध्ये बघायचं. मग आता बघा, फर्स्ट आपण बघू ते म्हणजे काय, कॉइन. माझा कोणताही कॉइन असेल तर एक तर त्या कॉइनचा एक तर हेड पडू शकतो किंवा काय पडू शकतो बरं, टेल. म्हणजे याची प्रॉबॅबिलिटी किती असू शकते, सेकंड आपण काय बघितलं होतं बरं, डायस. म्हणजे या डाय मध्ये एकतर 1 असतो किंवा 2 असतो किंवा 3 असतो किंवा 4 असतो किंवा 5 असतो किंवा 6. म्हणजे याची प्रॉबॅबिलिटी किती झाली बरं, 6 झाली. आणि तिसरं काय असणार आहे बरं, तिसरं इम्पॉर्टंट, याच्यावरती बरेच क्वेश्चन आहेत. ते काय आहे, प्लेइंग कार्ड्स. मग प्लेइंग कार्ड्स किती असतात, टोटल 52 असतात. याचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन माहिती पाहिजे. मग ह्या 52 पैकी 26 कार्ड्स कसे असतात बरं, रेड. आणि 26 कार्ड कसे असतात बरं, ब्लॅक असतात. काय असतात, ब्लॅक. हे 2 प्रकारचे कार्ड्स आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा ह्या रेड मध्ये पण किती टाइप्स आहे बरं, आपल्याला 2 टाइप्स आहेत. म्हणजे याची पुन्हा भाग पडणार आहे, 26/2 म्हणजे काय येणार आहे बरं, 30 कार्ड्स अँड 30 कार्ड्स. आणि याच्यात सुद्धा किती प्रकार पडणार आहे, पुन्हा 2 प्रकार. हे सुद्धा 13 कार्ड्स आहेत आणि हे सुद्धा किती असणार आहे, 13 कार्ड. मग हे कोणते कोणते असतात बरं, ते आहे हर्ट, ज्याला आपण बदाम म्हणतो, बदाम असा असतो ना तो बदाम. ही काय सांगायची गरज नाही एवढी तुम्हाला, अशा असतो ना एक, बरोबर का नाही, पत्ते बघेल ना, हे दहा बसेल आहे ना. अच्छा, हे आहे बदाम. त्यानंतर रेड मध्ये असतात काय बरं, डायमंड. मग डायमंड अशा प्रकारे असतात, अशा प्रकारे काय असतात, डायमंड असतात. त्यानंतर ब्लॅक मध्ये 2 असतात. कोण असतो बरं, क्लब असतात, हे ब्लॅक मध्ये असतात. आणि क्लब कसे दिसतात, ते आपलं झाडाच्या पानावाने असं काहीतरी असेल ते डायग्राम, अशी ती डायग्राम आहे काहीतरी, अशी डायग्राम, बरोबर. हे काय आहे, क्लब. अशी नाही का, अशीच आहे ना यार, थोडंफार इकडे तिकडे होईल आता का, अशीच आहे ना क्लब. मी खेळले ना, लय माहित नाही मला त्याचा अंदाज. आणि दुसरं काय बरं, आणि चौथं कोणतं आहे बरं, स्पेड. कोणता असतं, स्पेड.
हे पानासारखं असतं. कसं असतं? पानासारखं. सेम असं असतं. अलग लक्षात. असे एकूण किती पानं आहे? 13 + 13 + 13 + 13. एकूण किती पेज, किती पानं असतात? कार्ड किती असतात? 52 कार्ड असतात. त्या कार्डवरची नंबर पण असतात. पत्त्याची टोटल माहिती देतो बरं का. व्यवस्थित खेळता आले पाहिजे, म्हणजे व्यवस्थित एक्झाम्पल सॉल्व्ह झाले पाहिजे. मग आता याच्यात काय होईल बघा. याच्यामध्ये जे कार्ड्स असतात, मग कोणता घ्या तुम्ही, हर्ड घ्या किंवा डायमंड घ्या किंवा कोणताही घ्या, याच्यामध्ये 1, 2 किती नंबर असतात बरं? 3. एक्का, दुर्री, तिर्री, चौका, पंजा, छक्का, सत्या, अठ्ठ्या, नव्या आणि दशा. अशा प्रकारे एकूण किती असतात? 10. त्यानंतर 3 जे असतात ते असतात फेस कार्ड. कोणते असतात? फेस कार्ड. फेस कार्डचा अर्थ काय? त्याच्यावरती चेहरा आहे. फेस कार्डचा अर्थ काय? त्याच्यावरती चेहरा आहे. मग चेहरा कोणाचा असतो बरं? एक असतो किंग. किंग म्हणजे काय? राजा. जो किती नंबरचा असतो? 13 नंबरचा. किंग, राजा, सर्वात उंच. त्याच्या खाली नाही म्हणते ना, पण त्याच्या अलीकडे कोण असतो? क्वीन असते. कोण असते? राणी असते. कोण आहे? तिसरी. त्याच्या अलीकडं कोण असणार आहे? क्वीन असणार आहे. कोण आहे? क्वीन. क्वीन म्हणजे किती असणार आहे बरं? आणि क्वीनच्या खाली जो असतो तो कोण असतो बरं? जॅक. जॉकर. जॅक म्हणतात. जॉकर. तो किती असतो बरं? 11 असतो. त्या जॅकरला आपण इकडले आपले मराठी लोक गुल्ल्या पण म्हणतात. गुल्ल्या, राणी, राजा. सर्वात वर कोण असतो? राजा. मग बाकीचे सिरियलनी ते काय असतात? अशा क्रमाने असतात. हे जे 3 असतात, 13, 12 आणि 11, याला काय म्हणतो आपण? फेस व्हॅल्यू. शब्द महत्वाचा आहे, कारण की याच्यावर आपल्या पुढे गेल्यावर क्वेश्चन आहे. ही सर्व तुम्हाला जवळपास पूर्ण पत्त्याची माहिती सांगितली. आणि एक जोकर पण असतो वेगळा, तो 53 असतो, पण त्याला घेतलं जात नाही. त्याचं चित्र वगैरे असतं, त्याच्या काउंटिंग मध्ये असतो, एक्स्ट्रा पेज असतं ते. हे लक्षात येईल का सर्वांच्या? नक्की. तर अशा प्रकारे ही माहिती आपल्याला महत्वाची. या माहितीवरच आपल्याला पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह होणार आहेत. काही डाऊट राहील इथपर्यंत? नक्की. पत्त्याची सगळी माहिती मिळाली. आता तुम्हाला एवढीच माहिती पाहिजे. बाकी 3 पत्ती, त्यानंतर अजून काय असतं? रम्मी, त्यानंतर 13 पत्ती, याची काही माहिती गरज नाही. एवढं माहिती असलं तर सफिशियंट आहे. बर. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट बघायचा आहे 5.1. छोटा प्रॅक्टिस सेट एकदम, जास्त काय असं विशेष अवघड नाही. लक्ष द्या, बोल नका. आता प्रॅक्टिस सेट 5.1 चा फर्स्ट एकच क्वेश्चन, त्याच्यामध्ये सब क्वेश्चन 4 आहे. एक मेन क्वेश्चन आहे आणि त्याच्यामध्ये सब क्वेश्चन 4 आहे. तर फर्स्ट क्वेश्चन बर काय दिलाय? मेन क्वेश्चन, हाऊ मेनी पॉसिबिलिटी आर देअर इन ईच ऑफ फॉलोइंग. खाली काही स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्या स्टेटमेंट मध्ये पॉसिबिलिटी किती आहेत? पॉसिबिलिटी म्हणजेच काय? प्रोबॅबिलिटी किती आहे ते आपल्याला काढायचं. मग आता क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलाय बरं? क्वेश्चन नंबर फर्स्ट आता आपल्याला, वनिता नो द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. वनिताला फक्त 8च साईट महाराष्ट्रातल्या माहिती आहे, बाकीच्या काय माहिती नाही. वनिताला किती साईट माहिती आहे? 8 साईट माहिती. शी इज प्लॅनिंग टू विजिट one of them in their summer vacation. ती समर वॅकेशन मध्ये याच्यापैकी काय करणार आहे? ह्या 8 जागांपैकी फक्त एकाच ठिकाणी कुठेतरी जाणार आहे. आणि त्या कोणत्या 8 जागा आहे बरं? तर अजिंठा. एवढं फेमस आहे, 1 नंबर अजिंठा. दुसरं काय? महाबळेश्वर. तिसरं काय? लोणार सरोवर. चौथं काय बरं? ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी. त्यानंतर आहे आंबोली.
त्यानंतर आहे रायगड, माथेरान आणि काय आहे आनंदवन. हे 8 प्लेस आहे. ह्या 8 प्लेस पैकी तिला फक्त कुठे जायचंय बिचारीला, एकाच ठिकाणी जायचंय. तर एका ठिकाणी जाण्याची पॉसिबिलिटी किती असणार आहे? किती पॉसिबिलिटी असेल बरं? 8 टाइम. ती एक तर पहिल्या ठिकाणी जाईल किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या किंवा 8व्या. म्हणजे एकूण पॉसिबिलिटी किती असणार आहे? 8. एवढंच आपल्याला लिहायचंय. मग आपण इथं म्हणू शकतो ना, काय म्हणू शकतो बरं? हिअर 8 साइट्स, किती आपल्याला 8 साइट दिल्या आहे ऑफ कुठल्या या महाराष्ट्र. हिअर 8 साइड ऑफ महाराष्ट्र आर गिवन. किती साइट दिल्यावर आपल्याला आर गिवन. यात तुम्ही सगळ्या साइट 8च्या 8 लिहून टाकायच्या ज्या दिल्या आहेत. येईल का लक्षात? कोणत्या बरं? अजिंठा वगैरे वगैरे काय असेल त्या सगळ्या 8च्या 8 साइट लिहून टाकायच्या. इन लिहिता ज्या बुक मध्ये ऑलरेडी दिलेल्या आहे. मग आपण इथं म्हणू शकतो देअरफॉर देर आर 8 possibility, there are 8 possibilities to visit. Visitors सांगितले का आपल्याला? There are possibility in a random experiment to visit random experiment. ती 8 रॅन्डमचा अर्थ काय? कोणते? एक तर पहिल्या ठिकाणी जाईल किंवा दुसऱ्या ठिकाणी जाईल किंवा तिसऱ्या ठिकाणी जाईल किंवा चौथ्या ठिकाणी जाईल. कोणत्या पण ती एकाच ठिकाणी जाऊ शकते. रॅन्डमली एक्सपेरिमेंट व्हिजिटिंग अबो साइट्स. ती 8 पैकी कोणत्याही एका साइटवर जाऊ शकते. याचा अर्थ एकूण पॉसिबिलिटी किती असणार आहे? फक्त 8 possibility. There are 8 possibility to visit random experiment visiting above sites. ती कोणत्या तरी एका साइटवर जाऊ शकते. किती पॉसिबिलिटी असेल? 8च वेळेस. बस तुम्हाला फक्त पॉसिबिलिटी विचारली. कळेल का पहिल्याचा आन्सर? नक्की एकदम. काही डाऊट राहील नाही. बर, सेकंड नंबरचा क्वेश्चन काय? काय बरं सेकंड नंबरचा क्वेश्चन? एनी डे ऑफ अ वीक is to be selected randomly. 7 दिवसांपैकी तुम्हाला कोणता पण एक दिवस निवडायचा आहे. तर ही निवडण्याची पॉसिबिलिटी किती आहे? किती असणार आहे? 7 टाइम्स. किती टाइम असणार आहे? 7. मग आपण म्हणू शकतो देर आर 7 डे इन अ वीक. किती डेज असतात? 7 डेज असतात ना. एका वीक मध्ये किती आहे? 7 डे. मग याच्यापैकी आपल्याला कोणता पण काय करायचं आहे बरं? एकच दिवस निवड लावलाय ना. म्हणून आपण म्हणू शकतो देर आर 7 पॉसिबिलिटी इन रॅन्डम एक्सपेरिमेंट टू सिलेक्ट 1 डे. या 7 दिवसापैकी आपण कोणता पण एक दिवस निवडू शकतो. आणि ही पॉसिबिलिटी किती असणार आहे? देर आर 7 पॉसिबिलिटी. येईल का लक्षात? नक्की एकदम. काय डाऊट राहील सेकंडला? थोडंच एक वाक्य लिहायचं, बाकी दुसरं काहीच नाही. थर्ड काय बरं आपल्याला? सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. मग आता 52 कार्ड पैकी किती कार्ड निवडायचं आपल्याला? एकच तर कार्ड निवडायचं आहे. आपण म्हणू शकतो देर आर 52 कार्ड्स इन प्लेइंग कार्ड. किती कार्ड असतात? 52 असतात. देअरफॉर देर आर 52 possibility to selecting random card from playing card. बरोबर ना? त्या 52 पत्त्यांपैकी आपण किती पत्ते निवडू शकतो? 1. अशी किती पॉसिबिलिटी आहे? 52 पॉसिबिलिटी आहेत. येईल का लक्षात? नक्की. आणि लास्ट काय दिलं बरं? 1 नंबर फ्रॉम 11. सॉरी, 1 नंबर फ्रॉम 10 to 20 is written on each card. Select 1 card randomly. आता काय म्हटलंय बघा? 10 to 20 नंबर लिहिलेले प्रत्येक कार्ड. म्हणजे इथं किती लिहिलं असेल बरं? 10. या कार्डवर किती असेल? 11. इथं किती असेल बरं? 12. अशी एकूण कुठपर्यंत नंबर लिहायचे बरं? 20 पर्यंत नंबर लिहायचे.
आणि या 20 ह्या सर्व कार्ड मधून किती कार्ड निवडायचं बरं आपल्याला? एकच कार्ड काय करायचंय? निवडायचं. एकच कार्ड आपल्याला निवडायचंय, बरोबर ना? मग आता कार्ड टोटल नंबर ऑफ कार्ड किती असणार आहे? 11. देयर इथे लिहू शकतो आपण, देयर आर 11 कार्ड्स. किती कार्ड्स आहे? 11, बरोबर ना? 10 पासून 20 पर्यंत किती कार्ड असतात? 11. 10 11 12 13 14 50 60 70 80 90 अँड 20 म्हणजे किती कार्ड असणार आहे? 20. आणि मग ही पॉसिबिलिटी सुद्धा किती असणार आहे बरं? 11 टाइम. Therefore here there are 11 possibility to select one card randomly. किती चान्स असणार आपल्याला? 11 चान्सेस असणार आहेत. येईल का लक्षात? एवढंच फक्त या प्रॅक्टिस सेट मध्ये सांगितलंय, बाकी दुसरं काहीच नाही या प्रॅक्टिस सेट मध्ये. कळलं का प्रॅक्टिस सेट? नक्की? ओके. अशा प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.1 इथे संपेल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. थँक्यू सो मच.